रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नितेश पाटील महानगरपालिका त्याचं विधानसभेचं इलेक्शन त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आता विधानसभेला चूक झाली महानगरपालिकेत आपली जास्तीत हॅलो. आणि महानगरपालिकेने नगरसेवक विभाग आपली महानगरपालिका माजी नगरसेवक. पालिका आणि येणाऱ्या सर्व विधानसभा जे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आपली संघटना बांधली तर आहे ती जास्त पद्धतीने आपली कामं व्हायला पाहिजे. लोकांमध्ये सर्वांनी जे नगरसेवक आहे जे शाखा प्रमुख आहेत जे गटप्रमुख आहेत त्यांनी जाणारे पाहिजे हा विषय झाला आणि महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आपण कसे या संदर्भात चर्चा झाली आणि संघटनात्मक बांधणी शिवसेनेची सातत्याने आहेच म्हणून त्या संदर्भात चर्चा झाली आणि मला वाटतं महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक असे येते की आम्ही आता सर्व जे आम्ही आता माझे नगरसेवक किंवा गटप्रमुख त्याच्या माध्यमातून विभागामध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्वबळावरती पुढच्या निवडणुका लढवल्या पाहिजे असं सगळ्या नेत्यांचा सूर आला होता. आजच्या बैठकीमध्ये तसं काही चर्चा झालेली आहे नाही तसं काही झालेलं नाही आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही बघा विधानसभा आणि महानगरपालिका ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. लोकसभेचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीचं होतं आणि विधानसभेला त्यानंतर वेगळ्या पद्धतीचं इलेक्शन होतं. कॉर्पोरेशन हे महानगरपालिका हे व्यक्तिशा तुमच्या इंडिव्हिज्युअल जे कॅन्डिडेट आहे आणि शिवसेनेची शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून आणि गटप्रमुखच्या माध्यमातून आणि नगरचौकच्या माध्यमातून तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचणारी संघटना आहे. ही महानगरपालिका मला वाटतं वेगळ्या पद्धतीची होते. त्यामुळे लोकसभेचं इलेक्शन तो एक देशाचा विषय येतो आणि परत विधानसभा त्यानंतर एक वेगळा विषय येतो आणि महानगरपालिका ही जनतेमधून जाणाऱ्या नगरसेवकावर डिपेंड असते, शाखा प्रमुखवर अवलंबून असते. पण महानगरपालिकेला या दोन लोकसभा विधानसभेचा आपण जर अहवाल बघणार किंवा रिझल्ट बघणार तर त्याच्यापेक्षा वेगळा महानगरपालिकेचा रिझल्ट नाही. असं काय तसं साहेबांना नाही नगरसेवकांकडून मान्य नाही तसं काय